नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या पर्यावरण अभ्यास विषयाच्या संदर्भात आजच्या दुसऱ्या भागात आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण पर्यावरण अभ्यासमध्ये महत्त्वपूर्ण घटक जसं अन्न, पाणी, निवारा, वस्त्र, स्वच्छता आणि आरोग्य या महत्त्वपूर्ण घटकांवर चर्चा करणार आहोत. या सर्व घटकांवर 6 ते 8 प्रश्न दरवर्षी विचारले जातात. त्यामुळे या महत्त्वपूर्ण घटकांसाठी आपल्याला थोडंसं वेळ देऊन तयारी करावी लागेल. मुळात हे घटक सर्व आपले ओळखीचे आणि परिचयाचे असतात, परंतु याच्यातले काही बारकावे आपण समजून घेऊया. चला तर आपण एक एक घटक थोडक्यात समजून घेऊया. जसं पहिला घटक आहे अन्न. सजीवांच्या वाढीसाठी, ऊर्जा मिळवण्यासाठी आणि शरीराचे संरक्षण करण्यासाठी अन्न आवश्यक असते. अन्नाचे प्रमुख प्रकार: ऊर्जा देणारे अन्न, ज्याच्यामध्ये भात, गहू, बटाटा, साखर. शरीर बांधणारे अन्न असतात, ज्याच्यात दूध, अंडी आणि डाळी असतात, मासे असतात. संरक्षण देणारे अन्न, ज्याच्यामध्ये फळे आणि भाज्या असतात. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. अन्नाच्या वर्गीकरण जर आपण प्रकार करून समजून घेतलं तर याच्यावरचे प्रश्नांची उत्तर आपल्याला सहज सोडवता येतात. जसं शरीर बांधणारे अन्न कोणते, तर दूध, अंडी आणि डाळी. दुसरा महत्त्वपूर्ण याच्यातलाच बाब म्हणजे संतुलित आहार. ज्या आहारात सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात असतात त्याला संतुलित आहार म्हणतात. आता आपल्या आहारामध्ये पोषक तत्वे काय काय असतात? कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे आणि पाणी. तर हे महत्त्वपूर्ण सर्व पोषक तत्वे आपल्या आहारात जर असतील तर आपला संतुलित आहार असतो. नंतर दुसरा घटक आहे पाणी. पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. पाण्याचे स्रोत आपण शिकलो आहोत, जसं नदी, विहीर, तलाव, धरण, पाऊस. या स्रोतांच्या नंतर सुरक्षित पाणी आपल्याला सध्याच्या काळामध्ये उकळलेले आणि गाळलेले पाणी पिण्यास सुरक्षित असते. या दृष्टीने आपल्याला समजून घ्यावं लागेल. नंतर पिण्याचे पाणी शुद्ध करण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती, तर ती आहे उकळणे. तर पाण्याच्या संदर्भात ही माहिती आपल्याला हवी. नंतर जलसंवर्धनाच्या बाबतीत थोडक्यात माहिती हवी. जसं उपाय काय असतील तर पावसाचे पाणी साठवणे, नळ बंद ठेवणे, पाण्याचा अपव्यय टाळणे हे जलसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण बाबी आहेत. तिसरा महत्त्वपूर्ण घटक आहे निवारा. सूर्य, पाऊस, वारा, थंडी आणि शत्रूपासून संरक्षण मिळण्यासाठी निवारा आवश्यक असतो. निवाऱ्याचे साधारण प्रकार: कच्चे घर आणि पक्के घर असं आपण समजतो. पक्क्या घरामध्ये विटा, सिमेंट असलेलं घर म्हणजेच पक्के घर. कच्चे घरामध्ये माती आणि बांबू असलेलं घर. गवताचं घर असेल तर ते कच्चे घर असतं. विटा आणि सिमेंटपासून बनवलेल्या घराला पक्के घर असं म्हणतात. नंतरचा घटक आहे वस्त्र. वस्त्र शरीराचं संरक्षण करतात. ऋतूनुसार वस्त्र वापरणे या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. उन्हाळ्यामध्ये सुती कपडे वापरतो, हिवाळ्यात लोकरी कपडे वापरतो आणि पावसाळ्यात रेनकोट वापरतो. तर अशा प्रकारे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. स्वच्छता. आता स्वच्छतेमध्ये आरोग्याची चांगली गुरुकिल्ली जर कुठली असेल तर ती स्वच्छता. वैयक्तिक स्वच्छतामध्ये हात धुणे असेल, नखे कापणे असेल, दररोज आंघोळ करणे असेल, स्वच्छ कपडे घालणे असतील, या गोष्टी येतात. नंतर परिसर स्वच्छतेमध्ये कचरापेटीत टाकणे, सांडपाणी साचू न देणे या बाबी महत्त्वपूर्ण असतात. याच्यावर पण काही प्रश्न आपल्याला येत असतात. जसं जेवणापूर्वी हात का धुवावेत, तर जंतू संसर्ग टाळण्यासाठी. हे आपल्याला अशा प्रश्नांची उत्तर देता आली पाहिजेत. नंतरचा महत्त्वाचा घटक आहे आरोग्य. शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या निरोगी असणे म्हणजेच आरोग्य. चांगल्या आरोग्यासाठी काय असतं आवश्यक, तर संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि स्वच्छता या आरोग्यासाठीच्या महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला माहिती आहेत. लसीकरणाच्या बाबतीतही आपल्याला माहिती असावं. रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी ज्या दिल्या जातात लसी, त्या लसीकरणाच्या अंतर्गत असतात. जसं पोलिओपासून संरक्षणासाठी पोलिओची लस दिली जाते. काही संसर्गजन्य रोग आपल्याला माहिती आहेत की कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, क्षयरोग यांच्यामुळे सुद्धा काही रोग होतात. आणि या रोगांवर मलेरिया कोणत्या कीटकामुळे पसरतो, तर तो डासांमुळे पसरतो. असे प्रश्न आपल्याला येत असतात. तर पाठ्यपुस्तकामध्ये सर्व परिसर अभ्यासाचा आपण अभ्यास जर करायचा म्हटला तर 3री ते 8वीचे पाठ्यपुस्तक आपल्याला पाहावे लागतील. इयत्ता 3रीच्या परिसर अभ्यासमध्ये आपला आहार, जसं संतुलित आहार, स्थानिक अन्नपदार्थ, अन्नाचे स्रोत हे घटक आपल्याला वाचता येतील. जसं अन्नातील शरीर बांधणीसाठी आवश्यक घटक कोणता, तर तो प्रथिने. नंतर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, दात, नखे, केसांची निगा, परिसर स्वच्छता या बाबी आपल्याला 3रीच्या वर्गात पाहायला मिळतात. इयत्ता 4थीच्या परिसर अभ्यासमध्ये आपल्याला पाण्याचं महत्त्व, जसं पाण्याचा उपयोग, पाण्याचे स्रोत, पाण्याची बचत या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. नंतर आपले घर, घरांचे प्रकार, हवामानानुसार घरे हे इयत्ता 4थीच्या परिसर अभ्यासमध्ये आपल्याला बघायला मिळतात.
थंड प्रदेशामध्ये उतार असलेली छपरे का असतात, तर बर्फ साचू नये म्हणून. या गोष्टी आपल्याला 4थीच्या परिसर अभ्यासमध्ये शिकायला मिळतात. इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास जर आपण पाहिला तर अन्न साखळी, ज्याच्यामध्ये गवत, हरिण, वाघ या प्रकारे जी अन्न साखळी असेल त्या अन्न साखळीतील प्रथम उत्पादक कोण, तर हिरव्या वनस्पती असतात. या गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. नंतर इयत्ता 5वीच्याच पाठ्यपुस्तकामधून आपल्याला रोग आणि प्रतिबंध, जसं संसर्गजन्य रोग, लसीकरण या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. BCGची लस कोणत्या रोगासाठी वापरली जाते, तर ती क्षयरोगासाठी. इयत्ता 6वीला विज्ञान विषयामध्ये आपल्याला अन्न कुठून मिळते हा घटक आपल्याला शिकायला मिळतो. वनस्पतीजन्य अन्न, प्राणीजन्य अन्न, मध हा कोणत्या स्रोतापासून मिळतो, मधमाशी. अशा गोष्टी आपल्याला या वर्गात शिकायला मिळतात. जसं पाणी मध्ये जलचक्र, पाणी शुद्धीकरण, बाष्पीभवनानंतर पाण्याची कोणती प्रक्रिया होते, संघनन. अशा गोष्टी आपल्याला इयत्ता 6वीच्या विज्ञानमध्ये शिकायला मिळतात. इयत्ता 7वीमध्ये जर पाहायला गेलं आपण तर उष्णता आणि वस्त्रे हे घटक आपल्याला शिकायला मिळतात. जसं लोकरी कपडे हिवाळ्यात उबदार का वाटतात, हवा अडकळून उष्णता टिकून ठेवतात. आरोग्यामध्ये संतुलित आहार, पोषण, रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो, जीवनसत्व ए. हे आपल्याला 7वीच्या वर्गामध्ये महत्त्वपूर्ण बाबी शिकायला मिळतात आरोग्याच्या आणि उष्णता आणि वस्त्रांच्या बाबतीत. इयत्ता 8वीच्या विज्ञानामध्ये सूक्ष्मजीव, ज्याच्यात जीवाणू, विषाणू, बुरशी हे सर्व शिकायला मिळतं. क्षयरोग कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो, तर जीवाणूमुळे. नंतर 8वीमध्येच सार्वजनिक आरोग्य, स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर, रोगप्रतिबंध आपल्याला शिकायला मिळतं. मलेरिया रोगाचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो, तर तो मादी ॲनोफिलीस डास आहे. असे महत्त्वपूर्ण बाबी आहेत. तर TETसाठी आपल्याला जर महत्त्वपूर्ण घटक समजून घ्यायचे असेल तर अन्न आणि पोषण 3री, 5वी, 6वी, 7वी या पुस्तकात मिळेल. पाणी व जलचक्र 4थी आणि 6वीमध्ये मिळेल. घरांचे प्रकार 4थीमध्ये, स्वच्छता 3री आणि 8वीमध्ये, रोग व लसीकरण 5वी आणि 8वीमध्ये, सूक्ष्मजीव 8वीमध्ये. तर आपण थोडंसं परिसर अभ्यास आणि विज्ञानचे पुस्तक पाहिले तर आपला सिलेबस बराचसा याच्यातून कव्हर होऊन जाईल. तर मागील परीक्षांवर आधारित काही प्रश्न आहेत. जसं संतुलित आहारात कोणकोणती पोषक तत्वे असतात, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, पाणी हे उत्तर आहे. शरीर बांधणारे अन्न कोणते, प्रथिनयुक्त अन्न. पिण्याचे पाणी शुद्ध करण्याची सर्वात सोपी पद्धत, उकळणे. जलसंवर्धनाचा एक उपाय सांगा, पावसाचे पाणी साठवणं. उन्हाळ्यात कोणते कपडे वापरतात, सुती कपडे. हिवाळ्यात कोणते कपडे वापरतात, लोकरी कपडे. स्वच्छतेमुळे कोणता फायदा होतो, रोगांपासून संरक्षण होतं. मलेरिया कोणामुळे होतो, तर डासांमुळे होतो. पोलिओपासून संरक्षणासाठी कोणती लस दिली जाते, तर पोलिओची लस. विटा आणि सिमेंटपासून बनलेलं घर, पक्के घर. अशा प्रकारचे प्रश्न उत्तर आपल्याला पाहायला मिळतील. मागील वर्षाचे काही प्रश्न पण आपण पहा. निश्चितच अतिशय चांगले आणि सोपे प्रश्न असतात. त्याच्या उत्तरामुळे आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो. फास्ट रिव्हिजनमध्ये आपल्याला थोडंसं शरीर बांधणारे अन्न, प्रथिने, संरक्षण देणारे अन्न, फळे व भाज्या, संतुलित आहार, पोषक तत्वे, सुरक्षित पाणी, जलसंवर्धन, स्वच्छता या संदर्भात थोडं समजून घेऊया आणि थोडीशी तयारी करूया. परीक्षेच्यासाठी काही टिप्स आहेत. पोषक तत्वे आणि त्यांचे कार्य पाठ ठेवा. पाण्याचे स्रोत आणि जलसंवर्धन यावर दरवर्षी प्रश्न येतात. स्वच्छता आणि आरोग्य यावरील प्रश्न बहुतेक वेळा संकल्पनात्मक असतात. लसीकरण व संसर्गजन्य रोगांवर आधारित प्रश्न पण महत्त्वाचे असतात. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण जर पाहिले तर या घटकांवरील प्रश्न आपल्याला सहज सोडवता येऊ शकतील. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करा. आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.